गण गण गणात भूते. कलियुगात माणसाची नियत बदलली ना राजे हो. जो तो पैशाच्या मांग धावून राहिला, सुख चैनीच्या मांग धावून राहिला. द्या काय 5,000 द्या. चांगल्या 2 साड्या घ्यायच्या आणि ब्युटी पार्लरला जायचंय मला. 5,000? तुमच्या भाचीच्या नावानं 30 लाख रुपये फिक्स मध्ये ठेवले आहेत तिच्या आई वडिलांनी. आई ग, अरे देवा. काय झालं ग मामी? बरं नाहीये का? रात्रभर ताप होता, सारखे हातपाय ठणकत होते माझे. अगं मला हाक मारली असतीस, मी हातपाय चेपून दिले असते. कालपासून काही खायची इच्छाच होत नाहीये आणि आज सकाळपासून पण काही खाल्लं नाहीये मी. लग्न होऊन ही मालती सासरी गेली ना तर आपल्या दोघांचं आयुष्य अंधकाराच्या डोळ्यात बुडेल. काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण त्या अंजलीचं लग्न होता कामा नये. बघावं तेव्हा गणगण करत राहते. काय दिलं हिला महाराजांनी कुणास. आईबाप गेले, हिला दृष्टी नाही. आयुष्यात सगळं काळोख आहे हिच्या. कशाला दिवे लावून आरती करते. गण गण गणात भूते. दुष्ट बुद्धीच्या माणसांच्या फुंकरेनं श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाची ज्योत हिजत नाही. सकल विश्वाचे पालक त्रिमूर्ती गुरुदेव दत्त हे श्री गजानन महाराजांच्या रूपाने तुझ्या पाठीशी उभे आहेत बाळा. गण गण गणात भूते. काका, मला रोज तुझी आठवण यायची रे. काय ग, खूप काका काका करतेस. कळताय ना सांगितलेलं? हा, लक्षात येतंय ना? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.